राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचं जे आहे ते बिगुल वाजलेलं आहे। 2 डिसेंबरला राज्यात निवडणुका होणार आणि 3 तारखेला जर आपण पाहिलं तर निकाल लागणार। आपल्यासोबत स्वतः प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आहेत। भाऊ, काय कसं पाहता या निवडणुकांकडे? आता बिगुल वाजलेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका देखील सोबत येईल असं वाटत होतं, परंतु आता निवडणूक आयोगाने घोषणा केली ज्यामध्ये नगरपंचायत नगरपरिषदच्या निवडणुका होणार आहेत। खरं तर शहरी मतदान हा जास्तीत जास्त बीजेपीचा असतं आणि त्या सोयीनं पहिलाच निकाल आपल्या बाजूनं कसा घेता येईल हे पण त्याच्यातलं थोडी खेळी असू शकते। दुसरी गोष्ट असं का ही निवडणूक आहे का कटकारस्थान आहे हाच मोठा विषय आहे का? हे निवडणुका प्रामाणिक भावनेतून होईल का? त्या तितक्या पारदर्शक होणार आहे का? त्याच्यावर तर अजूनही संशय आहे, कारण माझं मत मला भेटत नाही पाहिले। मी कोणाला मत मारलं ते तुम्ही दाखवू शकत नाही आणि हा मूलभूत अधिकार आहे घटनेनं दिलेला। लोकशाहीमध्ये निवडणूक हा आत्मा आहे आणि त्यामधलं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हेच जर मला पाहायला भेटत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही आहे। म्हणजे इथंच पहिली गोष्ट मोठं कटकारस्थान इथं होणार आहे आणि निवडणुका बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी 50-60% शहरामध्ये हिंदू मुस्लिम असं निवासी असल्यामुळे मतदार असल्यामुळं ते वातावरण हिंदू मुस्लिम असंच होईल आणि त्याच्यातून लढाई विकासाची पेक्षा धर्माची होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं त्याचाही फायदा भाजपला होऊ शकतं आणि मग हे रिझल्ट चांगले आले का 10 दिवसानं जिल्हा परिषदच्या निवडणूक आयोग लावेल आणि त्याचे परिणाम मग आपोआपच जिल्हा परिषदला पडेल। अशा अनेक गोष्टी आहे। बिहारची निवडणूक तोंडावर आहे। बिहार महाआघाडीला देण्याची शक्यता आहे, कारण नितीश कुमार तिकडे केंद्रात त्यांचा फार महत्त्वाचा विषय आहे आणि हे सगळा संभ्रम जर लोकांच्या डोक्यातून काढायचा असेल तर एक खेळी कदाचित बीजेपी हे खेळू शकतं का बीजेपी महाआघाडीला देणार, बिहार महाआघाडीला देणार, मुंबई बीजेपीकडे ठेवणार आणि यूपी पुन्हा बीजेपीकडे जाईल, अशी एकंदरीत खेळी खेळू शकतं। म्हणजे असलेला भ्रम आपोआपच कमी कारण हा सगळा टेक्निकली विषय आहे। कशा मशीन हॅक करायच्या, काय करायच्या तुम्हाला माहीत आहे। आता बँकेतले पैसे खात्यातून काही माणसाला जायची गरज नाही, एका व्हायरसवर कसं आपण जाम करून टाकतोय। तर प्रचंड टेक्नॉलॉजीच्या आधारेच आता निवडणुका फक्त मतदानापुरत्या मारापुरत्या शिल्लक राहिलेल्या आहे। त्याच्यानं ही पवित्र भावनेतून किंवा पवित्र निवडणुका असं म्हणता येणार नाही। मतदार याद्यांमध्ये घोडा आहे, दुसरीकडे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं म्हटलं जातं। मी तर म्हणतो बॅलेट पेपरवर घ्यायची गरजच नाही आहे। तुम्ही EVM मशीन ठेवाच, मी वारंवार ते सांगत आलो आहे की EVM मशीन ठेवाच, पण तो VVPAT हाती येतो ना आपल्या, तो जो पाहायला भेटतो तो हाती आला पाहिजे। हाती येऊन त्याच्यावर आमचं नाव छापून आलं पाहिजे, आमचं तो VVPAT क्रमांक छापून आला पाहिजे, बाहेर आल्यावर आमची सही घेऊन तो मतपेटीत आम्ही टाकला पाहिजे। आम्हाला वाटलं का या भागातले एवढे मतदान मोजा, म्हणजे सर तुमची मशीनही राहिली आणि मतदान पेटी म्हणजे बॅलेटही राहिला, दोनही गोष्टी होते। हे का करत नाही का माहीत। प्रहारची कशी तयारी झाली? राज्यभर तुम्ही आता दौरा केलेला आहे, प्रहारचं मोठं एक तुम्ही विधानसभेत देखील उमेदवार दिली होती। तसं पाहिलं तर आम्ही फार लोक निवडणुकीच्याच मागं लागले होते ना, आम्ही आंदोलनाच्या मागं होते। बरेच कार्यकर्ते, काही सगळेच नाही पण काही कार्यकर्ते म्हणून आता निवडणुका लागल्या तुम्ही कशाला महाराष्ट्रभर फिरता, आंदोलन करत बसताय। पण ठीक आहे, आम्ही सांगितलं की आपण पाहू, तुम्ही त्यापर्यंत प्रयत्न करा। आखरी आम्ही निवडणुकीत लोकांच्या भलं करायसाठीच जातो आहे आणि आंदोलनातून लोकांचं भलं होत असेल तर मग ते काय निवडणूक काय आणि आंदोलन काय जर सारखंच समजतोय। त्याच्यानं ही निवडणूक आम्ही कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लढता येईल फार व्यवस्थित आम्ही प्लॅनिंग करू आणि कार्यकर्त्याची निवडणूक आहे ही, ते कार्यकर्त्याला यश कसं भेटण्याचा प्रयत्न करू। विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही तिसरी आघाडी तयार केलेली होती। या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मग नगर परिषद नगरपंचायतच्या ज्या काही निवडणुका होत आहे यासोबत छोट्या पक्षांना तुम्ही सोबत घेणार करा? आता काय दुसरा पर्याय नाही ना। कसं आहे, एक विचारधारा आमची जी राहिलेली आहे ते काँग्रेसच्या जवळची आहे ना बीजेपीच्या जवळची आहे, ती तर म्हणजे दोनही गोष्टी आमच्यासाठी तसं पाहिलं तर अडचणीच्या आहे। त्याच्यानं एक तिसरी आघाडी करून फ्रंट तयार करून आपल्याला उभं राहता येईल काय, अधिक काय केलं पाहिजे कार्यकर्त्यांना तिथल्या कारण हे स्थानिक निवडणुका आहे त्याच्यानं याचा प्रभाव हे फार राज्यभर नसतं। त्यानं स्थानिक पातळीवर जर एखाद्याला वाटलं का मी राष्ट्रीय पक्षाशी युती केलं तर निवडून येऊ शकतो, तो त्याचा प्रश्न राहील। स्थानिक ठिकाणी काँग्रेस किंवा भाजपसोबत जर युती केली तुम्ही संमती असणार?
मला वाटते सरासरी आम्ही पाहतो का भाजपसोबत न जाता, कारण आमची विचारधारा ही कट्टर हिंदुत्ववादी नाही आहे. आमची विचारधारा ही राष्ट्रप्रथमची आहे, राष्ट्र महत्त्वाचं आहे. हे धर्म जरी महत्त्वाचा असला तर प्रत्येकानं आपापल्या धर्माचा गर्व केला पाहिजे, पण त्याच्यावर वाद करणारी व्यवस्था नसली पाहिजे. आणि जे वाद करणारी विचारधारा आहे त्याच्यासोबत आम्ही नाही आहे. म्हणजे भाजप सोडून मग इतर जे राज्यात पक्ष आहेत त्यांच्यासोबत युती होऊ शकते. ते पण आता काय स्थानिक लेवलवर काही त्याला स्वातंत्र्य, तिथली त्याची काय अखेर याच्यात निवडून येणं हाच त्याचा पहिले विषय असतं. आता ते कशा पद्धतीनं समोर जातं त्या सगळ्या माहिती आपण घेऊ. शेवटला प्रश्न भाऊ, या आंदोलनाच्या निमित्तानं सर्व शेतकरी नेते एकत्र आलेत. राजू शेट्टींचा पक्ष आहे, जानकरांचा पक्ष आहे, अजित नवले तिकडे आहेत. या शेतकरी संघटनेमार्फत जे लोक आले शेतकरी नेत्यांचे पक्ष सोबत येतील का? नाही, ते मला असं वाटतं का तो फार वेगवेगळे प्रश्न आहे. शेतकरी आंदोलन हा वेगळा भाग आहे आणि राजकारण हा फार वेगळा भाग आहे. म्हणजे ते एक या काठावर एक त्या काठावर आहे. त्याच्यानं ते म्हणजे जुळण असं मला नाही वाटत. नक्कीच हे बच्चू कडू होते. राज्य निवडणूक आयोगानं ज्या काही निवडणुका आता जाहीर केल्या या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे सुरुवातीला ज्या पद्धतीनं निवडणुका आता घेण्यात आलेल्या नगरपरिषदा नगरपंचायत ही खेडी असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.